ऐकलत ना शिवबा काय म्हणतायत ते? काय म्हणाले? दरबारात येणार पण बादशाला मुजरा करणार नाहीत म्हणतायत. महाराज, एक वेळ घाणमोरीला बसवलेल्या विजयनगरच्या सम्राटाच्या मस्तकाला आम्ही मुजरा करू पण या बादशाला करणार नाही. अहो वाईट दिसतंय. शेवटी बादशाही रीतिरिवाज आहे ते पाळले गेलेच पाहिजेत आणि यात गैर काय आहे? राणी साहेब हे सगळं आम्हाला पटत नाही. तसं असेल तर मग त्यांना दरबारात नेऊ नका. दरबारात यावंच लागेल आणि दरबारात आल्यानंतर बादशहाला कुर्निशात करावाच लागेल. महाराज, शिवबांना आम्ही लहानपणापासून कधीही झुका असं शिकवलं नाही, कोणासमोर वाका हे सांगितलं नाही. या 2 शब्दांची त्यांची कधी सलगी झालीच नाही. मग सलगी करून द्या. आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. म्हणजे स्पष्टच सांगायचं तर आम्ही शिवबांना कुर्निसात करा, बादशाह समोर झुका असं सांगणार नाही. तत्व तुटेल आणि तत्व शाबूत राहिलं पाहिजे. तत्व शाबूत राहील पण आमची फरजंदगी तुटेल त्याचं काय? लेकराच्या बाण्यासमोर फरजंदगीची काय तमा? काय काय बोलतात तुम्ही? स्पष्टच सांगायचं तर ज्याला गरुड झेप घ्यायला शिकवले तो आता पिंजऱ्यातल्या पेरूची फोड चोचीत कशी धरेल? ज्याला अन्यायावर झडप घालायला शिकवलंय त्याला त्या अन्यायकर्त्याच्या समोर झुक हे सांगणं कितपत योग्य आहे? ज्याला बिजापुरास आणताना हा कंसाचा महाल असं म्हणून सांगून आणलंय त्याला त्या कंसासमोरच नतमस्तक व्हा असं आम्ही कसं सांगू? पण राणी साहेब, एक राजकीय डाव समजून खेळायला काय हरकत आहे? 12 कोसांवरून आमचा मुजरा आमचा कुर्निश बादशाहपर्यंत पोहोचतो पण बादशाह जेव्हा स्वतः समोर असतात तेव्हा एक रिवाज म्हणून आम्हाला देखील कुर्निश हा घालावाच लागतो. ह्यात गैर काय आहे? वेस्तव भासतो म्हणून टाळायचा? मग पुढे जाऊन जो वणवा पेटवायचा आहे तो कसा पेटवणार? चटके बसणार. थोडं सहन करायला शिकवा त्यांना. कठीण वाटतंय पण आम्ही बोलू शिवबांशी. वजीर सल्तनत, ये क्या है? आज भाला लेकर घूम रहे हैं आप? आलिजा, ये मामूली भाला नहीं है। इसी भाले के नोक पर फरजंद शाहजी का सर अटकने वाला है। क्या मतलब? मतलब हमारा तीर सही निशाने पर बैठा है। आपको जो भी बात कहनी है साफ साफ कहिए, इस तरह घुमा फिरा कर बात मत कीजिए। आलिजा, पहले आप ये तोहफा हमसे कबूल कीजिए और मार दीजिए अपने अजीज दुश्मन को। शाहजी को? शाहजी को ऐसे ही मार दो? गुनाह क्या है उनका? दुश्मन के गुनाहों का इंतजार नहीं करते आलिजा, पहले से ही अपना हथियार तैयार रखते हैं। हमारा सिपह सालार मुलाकात रद्द होने की खबर देकर आया है और सिवा के दिल की बेइज्जती की आग को भी भड़का कर आया है और ये बताया है कि पहले आप सुगंधा नायकिन से मिलेंगे, बाद में फरजंद शाहजी को अगर फुर्सत मिली तो। बस इतनी सी बात और सिवा गुस्सा हो गया? अपने बाप की बेइज्जती बर्दाश्त नहीं कर पाया वो। खबर पक्की है कि गुस्से में सीवा सराय छोड़कर भाग निकला। तो अगर शाहजी अपने बेटे को दरबार में नहीं ले आया तो शाही फरमान की तौहीन होगी और इसका अंजाम ये होगा कड़ी से कड़ी सजा। और ये भाला और शाहजी का सर। बहुत खूब वजीर सल्तनत, बहुत खूब। आपकी अक्लमंदी की दाद देनी पड़ेगी। एक छोटी सी चिंगारी को शोलों में तब्दील किया आपने।
शिवबा, आता दरबारात जाण्याची वेळ झाली. आता हो नाही म्हणू नका. आम्ही तर नाहीच म्हणालोय पहिल्या दिवसापासून. शिवबा, आबासाहेबांचा विचार करा. त्यांचाच विचार केला म्हणून तर इथवर आलो, नाहीतर तेही आलो नसतो. मुळात विजापुरात येऊन त्या बादशहाला मान देत बसणं म्हणजे आम्ही आमचा स्वाभिमान गमावण्यासारखं आहे. परंतु बादशाला मान दिला तर तुमचा स्वाभिमान कसा दुखवेल? ते तुम्ही 12 मावळात फिरल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. शिवबा, आम्हाला 12 मावळ्यातल्या अन्यायाची कल्पना आहे, पण आता स्वतःहून बादशाह सलामतांनी निमंत्रण पाठवलं. तुमचं लग्न झालंय, त्यासाठी शाही तोफा देऊन ते मुबारकबाद देणार आहेत. त्यांचा मान नको का राखायला? दादासाहेब, आमचं लग्न होऊ नये म्हणून त्यांनीच आमच्या लग्नात विघ्न आणली. त्या आम्हीने तर फलटणला जाऊन निंबाळकरांना धमकावलं, ही सोयरीक तोडा म्हणून. आणि एवढंच नाही तर आबासाहेबांचा आमच्या मांडवाच्या दिशेने निघालेला घोडाही त्यांनी चढवला. अडवला की नाही? हो. त्यामुळेच तुम्ही येऊ शकला नाहीत. आमच्या धाकट्या मातोश्री येऊ शकल्या नाहीत. किती वाट पाहिली आम्ही तुमची. आणि आता ते जे मोडता घालत होते ते मुबारकबाद देण्यासाठी आमंत्रण देतात. याला प्रेम समजायचं की राजनीती समजायची, की मग मखलाशी? शिवबा, आणि तुमचे हे आर्जवाग्रह ऐकून ना आम्हाला आणखी संताप येतो. का घाबरता तुम्ही त्या बादशहाला? मनसबदार आहात म्हणून? शिवबा, तुम्ही परिस्थिती समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजा रामरायांचं राजमस्तक पाहून आम्ही आणखी ठाम केलं. आमचा स्वाभिमान दुखवेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही म्हणून. सलाम वालेकुम वजीर आला. वालेकुम अस्सलाम. आइए आइए रंडुल्ला खान, आइए. सब खैरियत? कोई परेशानी, कोई तकलीफ? बिल्कुल नहीं. आपकी दुआ है. आपके अजीज दोस्त फरजंद शाहजी को दरबार में हाजिर होने का फरमान भेजा है. अभी तक निकले नहीं है सराय से. आपको कैसे पता? पता कर लेते हैं. वजीर आदिल शाही सल्तनत है हम. उन्हें कोई परेशानी, कोई तकलीफ, कोई दिक्कत? परेशानी, तकलीफ, वो भी आपके होते हुए? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. बस वो आते ही होंगे. आना तो पड़ेगा ही. बादशाह के सामने किसका चलता है? बस आते आते उन्हें इतनी देर ना हो जाए कि इंतजार करने की हद ही खत्म हो. क्या मतलब? मतलब ये, शाहजी का छोटा बेटा सीवा फरमान से नाराज है, दरबार में आना नहीं चाहता. नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है. मैं आपको यकीन दिलाता हूँ. नहीं नहीं, अगर नाराजगी है भी तो दरबार में बादशाह के सामने छुपा कर रखनी पड़ती है. बादशाह की मर्जी कब खफा हो जाए. मुरार जगदेव का हाल आपने देखा ही है. कटा सर, कटी जुबान, दरबारी आदब सीवा जानता नहीं है. डर है कि उससे कोई गलती ना हो. गलती? हाँ, गलती ना हो जाए, नहीं तो हम सब हिसाब रखते हैं. गुना की पहाड़, गणपति का मंदिर, सोने का हल, सब कुछ बादशाह के सामने बयां करूंगा. बस मौका मिलने की तलाश है. बहुत खूब, बहुत खूब वजीर आला. वजीर आला, हमें थोड़ा काम है, वो निपटा कराते हैं हम. आइए, काम निपटा कर आइए. यकीनन ये दरबार हकीकतें यादगार रहेगा. लोग सालों तक नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे.
शिवबा, शिवबा, तुमचा स्वाभिमान दुखावेल असं आम्ही तुम्हाला काहीही करायला सांगणार नाही. परंतु आबासाहेब, शिवबा, तुम्ही वयानं लहान आहात, अजाण आहात ना? हो आबासाहेब. मग हे वय शिकायचं वय आहे, अनेक गोष्टी समजून घ्यायचं वय आहे. जी. बसा. हे पहा, आपण जेव्हा एखादा मुलूक बदलतो तेव्हा भाषा बदलते, रीतिरिवाज बदलतात, अन्नपाणी बदलतं. हो. तसंच जेव्हा तुम्ही पुण्यात होतात तेव्हा तुम्ही जहागीरदार पुत्र होतात. तिथले लोक तुम्हाला शिवबा राजे म्हणून ओळखत. कदाचित तुम्ही समोर आल्यानंतर ते तुम्हाला मुजराही करत असतील. तसंच इथे आता आपल्याला कुर्निसात करायचा आहे तो ह्या बादशहाला. हा ह्या सल्तनतीचा बादशाह आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी हे आपल्याला मान्य करावंच लागेल. ही सल्तनत त्याची आहे, तो इथला बादशाह आहे, हा त्याचा दरबार आहे. आणि शिवबा, दरबार म्हटलं की दरबारी रीतिरिवाज हे आलेच, त्यात गैर काय? अहो, आम्ही देखील कुर्निश बजावणार आहोत. आम्हीच काय शिवबा, तर अनेक मोठमोठे अमीर, उमराव, राजे देखील कुर्निश बजावणार आहेत. एका क्षणाचा प्रसंग येतो आणि त्याच्या विरोधात इतकं ताठ उभं राहणं हे बरोबर नाही. आबासाहेब, तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे, पण कुर्निश केल्याने आपल्या स्वाभिमानास छिद्र पडतं. काय बोलता आहात शिवबा? कसं छिद्र पडेल? शिवबा, स्वाभिमान जरूर असावा, पण बाळा, तो इतकाही कुरवाळत बसू नये कधी. आबासाहेब, आम्हाला एकच सांगा, आपली तलवार आपल्या स्वाभिमानाहून तर मोठी नाही ना? नाही. पण तरीही ती आपण म्यानात ठेवतो. म्यान हे लाकडाचं असतं, पण आतून त्याच मौसूद चंदनाचा गिलावा असतो. एका लहानशा चिरीत कस्तुरी भरून ठेवलेली असते. खालून ते टोक अबदार राहावं म्हणून रेशमाची मखमली गादीही असते. एवढं तलवारीसाठी का करतात? का काळजी घेतात? का? कारण तलवारीच्या धारेच्या स्वाभिमानास खाण पडू नये म्हणून. मग जर आपण तलवारीच्या धारेस एवढे जपतो तर मग स्वाभिमानास का जपू नये? त्याच्या सुरक्षिततेसाठी म्यान करू नये? इशारतीची दुसरी तोफ झाली. शिवबा, निघायला हवं, उशीर नको व्हायला. आई जगदंबे, सगळं व्यवस्थित होऊ देत. शिवबा इच्छा नसतानाही दरबारात जाणार आहेत. आदाब रानी साहिबा. रानी साहिबा, राजा साहब तैयार हुए कि नहीं? हो. खासाहेब, बसा ना. बैठने को वक्त नहीं है, बस आप मुझे बता दीजिए कि राजा साहब तैयार हुए कि नहीं. हो, तयार झालेत, येतीलच इतक्यात. दरबार का वक्त हो चुका है, सोचा खुद जाकर देख लूं. राजा साहब को कुछ परेशानी हो तो खुद मदद कर लूं. कसली परेशानी? आणि तुम्ही आराम का फरमावत नाही? रणदुल्ला खां साहेब, आपण आणि असे बेवक्तला? काही गडबड तर नाही ना? गड़बड़ नहीं, थोड़ी फिक्र हो रही है बस. कसली फिक्र? अब कुछ खास नहीं. चलिए हम साथ चलते हैं. हे पहा, आमचे दोनही शेर तयार आहेत. चला शिवराजे, आपल्याला उशीर होईल म्हणून रणदुल्ला खां साहेब जातीने हजर आहेत. या. जी, चला. चलिए. राजा साहब, शिवाजी राजे पहली बार दरबार जा रहे हैं, तो दरबार के रस्म रिवाज, शाही आदाब उनको सिखाई है ना?
मैं भी क्या बेमतलब के सवाल कर रहा हूँ। आपके बेटे हैं तो सब जानते ही होंगे। दरबार शुरू होगा, चलिए हम जाते हैं। होशियार, निगाह रखो, जिले सुभानी, बादशाह दक्खिन, बादशाह सलामत, मोहम्मद आदिल शाह पधार रहे हैं। बादशाह सलामत, कनकगिरी के उमराव साजिद खान की तरफ से आपको ये शाही नजराना। आलीजा, वेल्लूर के राजा वेंकटपति की तरफ से आपके लिए हीरे का हार और जेवरात। काय करतील शिवबा? कसे वागतील? रणदुल्ला खान साहेब स्वतःहून भेटायला आले होते. दरबारातील अदब समजावून सांगत होते. याचा अर्थ त्यांना काही सुचवायचं तर नसेल ना? शिवबा, आम्ही इथे आमच्या आबासाहेबांना भेटायला आलो, त्या बादशहाला मुजरा करायला नाही. आदिलशाही दरबाराचा अपमान बादशहाला सहन होणार नाही. जावं तर लागेलच शिवबा. आम्हाला ते शक्य होणार नाही. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. आदिलशाही के सूरमा सरदार फर्जंद शाहजी राजे पधार रहे हैं. बादशहाच्या फौजा किंवा दुरून धुळीचे लोट येताना दिसले ना की माणसं बेहाय धावायची. मग दुरून कुठून तरी आपलं गाव जळताना लपून छपून बघायचं. काही माणसं मेलेली आढळायची तर काही चेंगरलेली. हे मस्तक राजमस्तक ना? फर्जंद शाहजी राजा की तरफ से आलिजा के लिए शाही नजराना। शाहजी राजे